सध्या चांगलाच गाजलेला हनी ट्रॅपचा विषय विधानभवनाच्या पटलावर मांडण्यात आलाय। राज्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या घटनेमुळे महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा विषय विधानसभेच्या पटलावर मांडलाय, तर सरकारकडे स्पष्टीकरणही मागितलंय। त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या प्रकरणी योग्य ती दखल घेण्याचे निर्देश दिलेत। त्यामुळे हनी ट्रॅपशी संबंधित अनेकांचे धाबे दणाणलेत। यावेळी बोलताना पटोले म्हणाले की राज्यात एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब पुढे येते। हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातील गोपनीय दस्तऐवज काही लोकांना मिळत आहे। या प्रकरणात राज्यातील वरिष्ठ अधिकारी, IAS अधिकारी आणि काही मंत्री यांचाही यात समावेश आहे, अशी चर्चा सुरू आहे। राज्यातील गोपनीय दस्तऐवज बाहेर जातील असा हनी ट्रॅप लावला गेलाय, त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। मी ही महत्त्वपूर्ण बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देणं माझं कर्तव्य समजतो। या हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागद समाज विघातक संघटनांकडे गेले तर राज्यासह संपूर्ण व्यवस्थेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। या प्रकरणी राज्यात काय सुरू आहे याची वस्तुस्थिती सरकारने सभागृहापुढे स्पष्ट करावी। या ठिकाणी आपण आमचे पालक आहात, तुम्हीही माहिती सरकारकडून मागवून सभागृहाला कळवली पाहिजे, असं नाना पटोले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून म्हणाले। त्यावर अध्यक्षांनी शासनाला याची योग्य ती दखल घेण्याचे निर्देश दिलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।